निसंग साधूमुळं सुरू झालेलं हलवाईचं दुकान, दोन गुरुद्वारा, शहरातलं सगळ्यात जुनं विठ्ठल मंदिर, शीतला माता मंदिर आणि एक कुस्तीचा आखाडा, या सगळ्या वास्तू असलेली गल्ली तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती? चला सांगतो. धावणी मोहल्ल्यातला हा प्रसिद्ध नवसाचा गणपती तुम्ही बघितलाच असेल. तर या सगळ्या वास्तू याच गल्लीत आहे. धावणी मोहल्ल्यातलं हे विठ्ठल मंदिर तब्बल 350 वर्ष जुनं आहे. या मंदिरात विठ्ठल रुक्मिणीच्या एक नाही, दोन दोन मूर्त्या आहे. यातील एक मूर्ती वर्षातून फक्त एकदाच, म्हणजे आषाढी एकादशीला नगर प्रदक्षिणेसाठी गाभाऱ्याबाहेर आणली जाते. विठ्ठल मंदिराच्या समोरच श्री संगत स्वामी भास्करानंदजी महाराज यांचा मठ आहे. हे ठिकाण शीख संप्रदायातील उदासी आखाड्याचं प्रमुख आध्यात्मिक केंद्र आहे. शीख धर्माचे पहिले गुरु गुरु नानक देवजी यांच्या थोरल्या मुलाने, ज्यांचं नाव होतं बाबा श्रीचंदजी महाराज, यांनी या आखाड्याची सुरुवात केली. या ठिकाणी तुम्हाला सुफी संतांच्या पेंटिंग्स, बाबा श्रीचंद यांचे त्या काळात काढलेलं चित्र बघायला मिळेल. विठ्ठल मंदिराच्या बाजूला अजून एक गुरुद्वारा आहे, तो म्हणजे भाई दयासिंगजी गुरुद्वारा. याच गुरुद्वाऱ्यात एक असं पत्र आहे, जे पत्र गुरु गोविंद सिंगजींनी औरंगजेबाला पर्शियन भाषेत लिहिलं होतं. चमकोरच्या युद्धात झालेला विजय, पण या लढाईमध्ये औरंगजेबाच्या सैन्याच्या विश्वासघातामुळं आपले 4ही पुत्र आणि शेकडो निष्ठावंत सैनिक गमावल्यानंतर अतिशय स्पष्ट आणि कडक शब्दात औरंगजेबाला सुनावलेलं पत्र म्हणजे हा जफरनामा. हा जफरनामा घेऊन गुरुजींनी आपल्या प्रिय अशा भाई दयासिंगजी आणि भाई धरमसिंगजी यांना संभाजीनगरला पाठवलं. ज्या ठिकाणी त्यांनी तळ ठोकला तीच ही जागा. गुरुद्वारापासून थोडंच पुढं गेलं की आपल्याला दिसतो तो हा 1675 पासून असणारा उस्ताद बाबूलालजी बाखरिया कुस्ती आखाडा. कुस्तीच्या आखाड्यात झालेल्या जखमा आपोआप कशा बऱ्या होतात ते या ठिकाणी बघायला मिळालं. तर या मातीत गावरान तूप, हळद, शेकडो लिटर दूध, ताक, कापूर एकत्र करून ती या फावड्याने मळली जाते. त्यामुळे ती माती मऊ राहते आणि कुस्ती करताना काही जखमा जरी झाल्या तरी त्या भरून निघतात. उस्ताद बाबूलाल बाखरिया सोबतच या घरातील पुढच्या पिढ्या पण कुस्ती क्षेत्रात आपलं नाव कमवत आहे. आणि शेवट हा नेहमी गोड असावा, म्हणून शेवटचा स्टॉप होता तो हा आप्पा हलवाईंचा वाडा. आपल्या शहरातले दोन वेगवेगळ्या धर्माचे पण एकदम घनिष्ठ मैत्री असणारे संत श्री बाळकृष्ण महाराज आणि सुफी संत बनेमिया यांना या लकडे कुटुंबातील देवाच्या प्रसादासाठी बनवलेला पेढा एवढा आवडायचा की ते रोज तो पेढा खायला या कुटुंबाकडे यायचे. त्यातूनच पुढे या आप्पा हलवाई दुकानाची सुरुवात झाली. इथे एकदम शुद्ध आणि सात्विक असा पेढा मिळतो. तर बघितलं, या धावणी मोहल्ल्याच्या गल्लीमध्ये किती समृद्ध इतिहास लपलाय. तर तुम्हालाही असंच आपल्या शहराच्या समृद्ध इतिहासाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर इंटॅक आणि छत्रपती संभाजीनगर महापालिका आयोजित हेरिटेज वॉकमध्ये नक्की सहभागी व्हा. भेटूया पुढच्या हेरिटेज वॉकमध्ये.